नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी नॉन करप्ट पत्रकार मंगेश हरिश्चंद्र फदाले आपलं स्वागत करतो. आपण आहोत आझाद मैदानामध्ये. मोठी मोठी आंदोलनं इथं झाली. अण्णा हजारे असो किंवा सगळ्या राजकीय पक्षांचं आंदोलन असो किंवा कामगारांचं आंदोलन. आज सत्ताधारी पक्षाच्याच एका सामान्य कार्यकर्त्याला आंदोलन करावं लागतं आणि ती सामान्य कार्यकर्ता आहे आशा विचारे. आशा विचारे अगोदर या कामगारांसाठी यांनी आवाज उठवलेला आहे आणि आज आझाद मैदानामध्ये त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. सत्ता आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आहेत, त्यांचे नेते आज ते महायुती सत्तेमध्ये सहभागी आहेत. पण आज या हॉस्पिटलच्या कामगारांसाठी, प्रिन्स अली खान हॉस्पिटलच्या कामगारांसाठी आज आंदोलन करण्याची वेळ का आली ते आपण त्यांना विचारूया. अशा कामगार कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आपण प्रिन्स अली खान या हॉस्पिटलच्या स्टाफसाठी लढताय, झगडताय. हा स्टाफ कोविड काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करत होता. आज त्या कामगारांना उपासमारीची वेळ आली आणि आज ते उन्हातानामध्ये इथे बसलेले आहेत. आशाताई, त्यांच्यासाठी तुम्ही सरसावलात, पुढे झालात. राजकीय पुढारी असून त्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. पण हे आंदोलन सत्ता आपली असताना ही करण्याची वेळ का आली? सर्वप्रथम मंगेश, मैं आपका स्वागत करती हूँ। टाइम्स न्यूज़ के माध्यम से आपने जो मेरे को प्रश्न किया है, ये प्रश्न आप मेरे कर्मचारी को भी पूछिए। आज वो रोए, उनकी जिंदगी दांव पर लगी है। और जब कामगार जब रोता है ना, तो सबको हिला देता है। आज प्रिंस अली खान हॉस्पिटल जो है, सन्माननीय आगा खान साहब का है। आज सन्माननीय आगा खान साहब का नाम पूरी वर्ल्ड में है। आज अगर वो चाहे तो पूरी मुंबई वो डेवलप कर सकते हैं। आज इतनी बड़ी हस्ती, इस हस्ती का नाम उनके जो दलाल यहाँ पर बैठे हैं, उनके जो ट्रस्टी बैठे हैं, कुछ लोग बैठे हैं, ये लोग खराब कर रहे हैं। इन्होंने, जैसे आपने मुझे अभी पूछा कि उप मुख्यमंत्री साहब अपने हैं, मुख्यमंत्री साहब अपने हैं, युति में हम लोग हैं, तो फिर आंदोलन की बारी आपके ऊपर क्यों आई? तो इसका पहले आपको देती हूँ। इस आंदोलन की बारी इसके लिए आई क्योंकि यही है चोर ट्रस्टी है, यही है दलाल है। इन्होंने जब जब इन्होंने अपनी आवाज उठाई तो उन्होंने ऊपर के लेवल पे, यहाँ तक कि उनकी जो क्वीन है जारा मैडम, उनको भी पूरा अंधेरे में रखा है। उनको ऐसा जताया गया है कि पूरे स्टाफ को एकदम सेटल कर दिया है। कोई कोर्ट गया नहीं है, कोई कहीं पे गया नहीं, कोई यूनियन नहीं है, और सब सेटल होके अपने अपने घरों में है। और अभी हम अच्छे से आगे का हमारा प्रयोजन है वो कर रहे हैं। आपण जे कर्मचारी पीडित आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. ते काळ्या फिती लावून त्यांच्यावरती बसण्याची वेळ आलेली आहे. कोविड वॉरियर आहेत, आरोग्य सेवेतले कर्मचारी आहेत. ताई नमस्कार, तुमचं स्वागत मी करू नाही शकत. हळव्या मनाने मी विचारतो तुम्हाला, काय भावना मांडाल? आज ही परिस्थिती तुमच्यावर का आली, कोणामुळे आली? ही परिस्थिती आमच्यावर आणली प्रिन्स अली खान मुळे आली। प्रिन्स अली खान हॉस्पिटल ताबडतोब ट्रस्टीने बंद करून टाकलं। आम्ही शनिवारी ड्युटी करून गेलो, संध्याकाळी नोटीस लावलं की हॉस्पिटल बंद झालं आहे म्हणून, म्हणजे बंद करणार आहे म्हणून। सी कॅटेगरीत आलं, हे झालं ते झालं, असं करून 2 महिन्याच्या आतमध्येच हॉस्पिटल बंद करून टाकलं। शनिवारी नोटीस लावली, रविवारपासून त्या लोकांनी दुसऱ्या हॉस्पिटलांना पेशंट शिफ्ट पण करायला लागले होते। असं हे सगळं केल्यानंतर आम्हाला लगेचच ह्या लोकांनी बाहेर काढून टाकलेलं आहे। मी तर बोलते ना, सगळ्यांपर्यंत हे जाऊ दे। आज जे आमच्या हॉस्पिटलने आमच्याबरोबर केलं, या आमच्या ट्रस्टी लोकांनी आमच्याबरोबर केलं ना, हे सगळ्या हॉस्पिटलच्या ह्या लोकांना कळू दे, स्टाफला कळू दे की त्यांची असं हे सांगा ना की दुसरे पण ट्रस्टी लोक करताना थोडा विचार करतील की आपण आपल्या कामगाराबरोबर काय करतोय। आज प्रिन्स अली खानच्या कामगाराला पूर्णपणे ह्या लोकांनी रस्त्यावर आणून टाकलेलं आहे। अगोदर तर आम्हाला हे, ज्यावेळी आम्ही 10 वर्ष बदलीमध्ये काम केलं, त्याच्यानंतर परमनंट लेटर घेतलं, त्याच्यामध्ये 58 वर्षापर्यंत आम्हाला सांगितलं तुम्हाला मेडिकल सर्व्हिस देणार, बरोबर आहे। आता त्यावेळी साहेब, आम्ही ज्यावेळी तिथे काम करत होतो त्यावेळी म्हणजे इतके आम्हाला हेवी काम होते की आज तुम्ही इथे बघू शकता, आमच्या 2 मावशा आहेत, बिचाऱ्यांना खाली बसण्याचा पण प्रॉब्लेम झालेला आहे। ते काम करतानाच पडलेले आहेत। त्यावेळी काय सांगितलं गेलं होतं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही इथे फ्री सर्व्हिस म्हणजे आहे ना, तुम्हाला फ्री
ठीक आहे, तोपर्यंत त्यांना फ्री मिळालं, पण आता त्यांना मेडिसिन पण मिळत नाहीये हो. मग आता काय करणार आहे? हा, आमचं सगळंच बंद करून टाकलंय, आमचे पगार बंद करून टाकलेत, आमचं मेडिसिन बंद करून टाकलंय. आता बिचाऱ्यांनी काय करायचं? आता आम्ही काय करायचं ते तरी सांगावं. सर्वसामान्य लोकांचे प्राण वाचवणारे आणि आजारी रुग्ण जे आहेत त्यांचे प्राण वाचवणारे जे वैद्यकीय कर्मचारी आहेत, आज त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काय करतायत राज्याचे आरोग्यमंत्री, काय करतायत मुख्यमंत्री? सत्ताधाऱ्यांचं लक्ष कुठे आहे? हसन मुश्रीफ असो वैद्यकीय शिक्षण मंत्री, किंवा केंद्रातले मनसुख मांडवीय जे आरोग्य मंत्री आहेत, ते तरी या प्रकरणात लक्ष घालतील का? हा खरा सवाल आहे. आपण पुन्हा आशाताईंकडे जाऊ आणि या इंटरव्ह्यूचा समारोप करू. आशाताई, मला सांगा, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा विषय आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये हे प्रिन्स अली खान हॉस्पिटल येतं. जसं की तुम्ही बोललात की एक प्रेस्टिजियस व्यक्ती प्रिन्स अली आणि जगभर त्यांचा नाव लौकिक आहे. मग त्यांचं गुडविल कोण डॅमेज करतंय, का डॅमेज करतंय? आणि ही मिलीभगत आहे का? दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत असो, स्थानिक आमदार मनोज जामसुदकर असो, या पुढाऱ्यांचं या प्रकरणात काय नेमकं म्हणणं आहे? त्यांची त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे का? आणि त्या अरविंद सावंत असो किंवा मनोज जामसुदकर असो, यांच्या बाबतीत आपण आशाताई काय बोला? यांच्या बाबतीमध्ये मी काय सांगू, सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांना फक्त सकाळी उठून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत त्यांच्याकडे एकच समोर माणूस असतो आणि तो म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांना डिवचल्याशिवाय किंवा त्यांना नावं ठेवल्याशिवाय आणि त्यांना नावं ठेवल्याशिवाय त्यांना जोपर्यंत चुकीचं बोलत नाही तोपर्यंत त्यांचा TRP वाढत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, जर त्यांनी केलं असतं, हे काम त्यांचं आहे. मी शिवसेनेची उपनेता नंतर पहिली मी शिवसैनिक आहे, बाळासाहेबांची लेक आहे. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, कुठे अन्याय असेल डायरेक्ट लाथ मारायची, अन्यायाला वाचा फोडायची, कोणाच्या आदेशाची वाट बघायची नाही. आणि आज त्या धर्तीवर आम्ही इथे बसलेलो आहोत आणि तेच काम सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज जो यांनी साठवून ठेवलेला जो गाळ आहे तो काढेपर्यंतच आम्हाला इतका वेळ लागतोय. जसं तुम्ही म्हणताय ना की महायुतीत, आता महायुती सत्ता येते जाते, परंतु माणुसकी काय विषय आहे की नाही? ह्या लोकांनी उभाटाने काय केलं? फक्त त्या लोकांच्या, कामगार असू दे, त्यांचे कार्यकर्ते असू देत, पदाधिकारी असू देत, इतर कोणी असू देत, त्यांच्या फक्त टाळूचं लोणी खायचं काम केलं. संध्याकाळी आहे असं करता करता आश्वासनं घेऊन आज शेवटी ते इथे बसलेत. आज त्यांना न्याय द्यायला कोण आहेत? त्या न्यायालयात त्यांना स्वतः तुम्ही बघाल मागचं पोस्टर की त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे, त्याच्यामध्ये दिग्गज साहेबांचा फोटो आहे. का म्हणतात? आज त्यांच्यावर का विश्वास आहे? एवढ्यासाठी की आज त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे. छत्रपती शासनामध्ये अशी वेळ नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कामगारांना खूप मजबूत केलं. आज बृहन्मुंबई महानगरपालिका असो किंवा देशभरातला कुठलाही कामगार असो, त्यांना न्याय हक्क मागण्यासाठी संविधानामध्ये प्रावधान आहे. परंतु आज राज्यातले सत्ताधारी असो किंवा केंद्रातले, यांनी या प्रकरणात लक्ष घालणं अपेक्षित आहे आणि या कामगारांना न्याय देणं अपेक्षित आहे. प्रेक्षकांनो, आपण बघताय, आज आपला इलाज करणारे जे वैद्यकीय कर्मचारी आहेत, त्यांची जर ही हालत असेल, याचा अर्थ महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवरती आहे. आपण आपल्या भावना काय मांडाल त्या नक्की मांडा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. जय शिवराय.